प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वळव्यात बातमीकडे. महाविकास आघाडीचे शिर्डी मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचार सभेसाठी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा तसेच जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, आमदार सुधीर तांबे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आता 400 पार नाही तर भाजपा तडीपार होणार असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. भाजपला आजवर ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचा घात या भाजपाने केला असून देशाचे संविधान बदलवण्याचे काम भाजपाला करायचे आहे. त्यामुळे आता भाजपाला तडीपार करण्याची वेळ आली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना अजून काय प्रतिक्रिया दिल्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी, पाहूयात. माजी मंत्री गडाख साहेब, आमदार तांबे साहेब, आमदार कानडे साहेब, आमदार शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख खेवरे, महाविकास आघाडीचे सर्वच नेतेगण, नाव घ्यायला लागलो व्यासपीठावर सगळेच मान्यवर मला माफ करतील. अकोल्याच्या सामरत पासून शेवगावच्या बॉर्डरवर तेलगुड गावापर्यंत वसलेल्या 250 किलोमीटरच्या 1300-1350 गाव वाड्या वस्त्यावरून आलेल्या सर्व शिवसैनिकांनो, तमाम सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी प्रथमतः वंदन करतो. या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी आले होते, परंतु लातूरला त्यांना देखील फॉर्म भरायचा होता. फॉर्म भरेपर्यंत थांबले आणि ते या ठिकाणी हेलिकॉप्टरवरून लातूरला गेलेले आहेत. फॉर्म भरेपर्यंत थांबले होते, फॉर्म भरायला आशीर्वाद देऊन तेही तिकडे गेलेले आहेत. आज व्यासपीठावर बसायला जागा नाही आहे. समोर बसलेल्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाही आहेत. आम्ही आणलेली माणसं ही भाडोत्री नाही आहेत. ही सर्व माणसं आमची मनाची जुळलेली, आमच्या मताशी जुळलेली, आमच्या विचाराशी जुळलेली खरी माणसं आहेत. पहिल्या मीटिंगात 3 कॅबिनेट मंत्री, 4 कॅबिनेट मंत्री आणि सभेला गर्दीच नाही. खुर्च्या उचलारे उचला सांगायचे संदेश गेले. ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला. उघडा डोळे आणि मित्रांनो, या ठिकाणी खूप सांगता येईल. हा देश ज्या वळणावर आज उभा आहे, या देशाची लोकशाही जिच्याबद्दल कधीच संशय घेतला जात नव्हता, ही लोकशाही जगते की वाचवली जाते की नाही, अशा प्रकारची मानसिक भीती या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. आमच्या ज्या काही लोकशाहीचे जे काही स्तंभ आहेत, हे सर्व स्तंभ दडपणाखाली काम करत आहेत. 1914ला सोशल मीडिया आणि खरं खोटं बोल पण रेटून बोल या गोष्टीवर सरकार आलं. दुसऱ्या वेळेला जाऊ द्या देऊ पुंडून दुसऱ्यांदा आलं. पण आता तिसऱ्यांदा सर्व जनतेला कळून चुकलंय, तुम्हाला चुकलंय, मला चुकलंय, साऱ्यांना चुकलंय. आता गय नाही. खरं म्हणजे खूप या देशात अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे, खरं आहे. आमचा शेतकरी, ज्या शेतकऱ्याच्या सीमेवर त्याला आज लढाई करावी लागते आहे, शेतकऱ्यांसाठी काढलेले कायदे मागे घ्यावे लागत आहेत. खूप गोष्टींचा इथे वापो कमी कथा करू इच्छित नाहीत.
आदरणीय साहेबांना इथे बोलायचं आहे। पण आता या चाललेल्या गोष्टीचं भान आपण सर्वांनी लक्षात घेण्याची आणि ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे। मित्रांनो, हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण मतदारसंघ आहे। आदरणीय उद्धव साहेबांच्या कृपेनं आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले। पहिल्यांदा 13 दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले। निष्क्रिय खासदार एका बाजूला, आपला माणूस आपल्यासाठी हाक बाजूला, विचार करा। जनतेनं आता मनामध्ये ठरवलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, मी गावागावात जातो, जनतेमध्ये भेटतो। काल मी 2 दिवस नेवासे तालुक्यात गडाख साहेबांनी एक नियोजन आयोजित केलं होतं। 2 दिवसामध्ये 42 गावांना मी भेटलो। आमच्याजवळ बरोबर 50 ते 60 कार्यकर्ते होते आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारायचो, खासदार आले का, खासदार भेटले का, खासदार दिसले का। एकही माणूस सांगत नव्हता आम्ही पाहिलेच नाही, गावात आलेच नाही। अरे बापरे, आणि एक गाव नाही, एक माणूस नाही, 42 गावातली माणसं बोलत होते। मी खोटं बोलत नाही, ही रियालिटी सांगतोय मित्रांनो। या मतदारसंघामध्ये ह्या 10 वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही, भेटलाच नाही, अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला। काम अहो, आता एवढ्या कामाच्या पाट्यावर बोर्ड लावलेत आणि हे मीच केलं। अरे ते सरकारचंच काम होतं, सरकारने आणलं, माझंच काम। ज्या गोष्टी बजेटमध्ये ठरल्या जातात, ज्या योजनेमध्ये ज्यांचा अंतर्भाव असतो, ते तुमचं नसतं, ते सरकारला ते करावंच लागतं। आणि अशा प्रकारचा आव आणून खोटं बोलायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे। ते 2-3 गोष्टी माझ्याबद्दल बोलतात, सांगितल्या पाहिजे। खासदार निधी माझ्या काळात मी काय वापरला नाही। अहो महाशय, प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब वागचौऱ्यांची पाठी आहे कामांची, तुम्हाला दिसेल। तुमच्या तर पाट्या दिसत नाही, पण मला तर काही गावात असं ऐकायला मिळालं की पैसे दिले पण यांचं कामही दिसत नाही आणि पाठी दिसत नाही। याची चौकशी झाली पाहिजे, मी जाहीरपणे या सभेमध्ये बोलतो। हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो, हा पण इथे करून जायचा आहे। देवासमोर नारळ फोडलेला आहे, नारळ फोडून साहेबांनी मी इथे आत आलेलो आहे आणि देवालाही साकडं सांगितलं आणि तुम्हालाही साकडं घालतो। हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही, हे मुंबईला पाठवायचं आहे। ते म्हणतात माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा अफवा पसरवण्याचा प्रयोग करतायत। त्यांना वाटलं मिळेल का काही, मिळेल का काही, मिळेल, काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही। उलट उद्या या माणसाला, दारू विकणाऱ्या माणसाला आणि डान्स बार माणसाला आम्ही इथे हिंडू देणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा। डान्स बार चालवणारा आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहित आहे। आमच्या आया बहिणी, माता भगिनी इथे त्याला फिरू देणार नाही, ते लक्षात ठेवा। पुन्हा जर या पद्धतीने जर वागला तर खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण ठेवतो, झाकून ठेवतो। पण तुम्ही जसे जसे टप्पे गाठाल, तुम्ही ठरवलंय शेवटच्या टप्प्यात आमची पण तयारी आहे तुमच्याशी लढत द्यायची। आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय आणि पाठवल्याशिवाय हे पार्सल गप्प बसणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो। खरं म्हणजे या ठिकाणी विकासाची खूप 10 वर्षाचा हा बॅकलॉग राहिलेला आहे। या मतदारसंघाचे खूप प्रश्न आहेत। मी जन्मानं इथला आहे, कर्मानं इथला आहे, मी इथेच बीडीओ होतो, इथेच अधिकारी होतो, 7 वर्ष साईबाबाच्या सेवेत होतो। जन्म माझा इथला, कर्म माझं इथं, आणि आज तागायत मी याच मातीमध्ये जन्मलो, याच मातीमध्ये काम करतोय।
माझ्या अंगावर एकही शिंतोडा नाही, एकही डाग नाही, दाखवा डाग, भोगेल शिक्षा कोणती पण. जाहीर आवाहन करतो, जे डागाने भरभरलेले आहेत, कलंकित झालेले आहेत, अशी माणसं मला दाग देण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना आवाहन करतो या जाहीर सभेमध्ये, मी तुम्हाला निक्षून सांगतो, नोकरीत असताना कुठेही मला कलंकित झालेला डाग मिळालेला नाही, एक शेरा नाही. नोकरीत नाही, खासदारकीमध्ये नाही, आज तागायत माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत निष्कलंक जगलेलो आहे. माझा खासदारकीचा पगार देखील मी मंदिराला दिलेला आहे. मित्रांनो, मी हे सांगतो, ते बोलतात म्हणून मला बोलायची वेळ येते. काही बोलतात, बरळलेला असा दारुडा कसा बरळतो तसे बरळतात. त्या दारुड्याने आता जरा थोडा धडा शिकवावाच लागेल. माझ्या वतीनं तुम्ही शिकवा गावागावामध्ये, ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं पाहिजे की इथले पाटपाड्याचे प्रश्न आहेत. 2005चा श्रम न्याय वाटप करण्याचा कायदा जो केला, आमचं हक्काचं पाणी पळवलं गेलं, आम्हाला ते परत पाहिजे. या कायद्याचा पुनर्विचार करा, ही देखील मागणी आपल्याला करावी लागणार आहे. घाटमाथ्यावरचं पाणी चर्चा चालू आहे, आम्ही पण असताना लोकसभेत मांडली, बोललो, हे पाणी इतर मराठवाड्याला न्यायचं चाललंय, आम्हीच ताणलेलं आहे, आम्हीच इथे भुकेले आहोत. पहिलं आमचं पोट भरा, नंतर पाणी तिकडे न्या, हे आता आपल्याला सांगावं लागणार. शेतीचे प्रश्न आहेत, काय शेतीचे प्रश्न आहेत आणि खरे प्रश्न आहेत. ही जो कायदा लोकसभेमध्ये ठेवला गेलेला आहे किंवा जी विचारणा केलेली आहे, ते फक्त मान्य करा. शेतकऱ्यांना स्थिर भाव देण्यासाठी जी कमिटी नेमली, ती आयोग नेमला होता, त्या आयोगाच्या शिफारशी मान्य करा, हे सांगावं लागणार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, आमच्या गावागावामधील शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थानं आता भविष्यामध्ये सोडवायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रश्न कसे सोडवायचे, प्रश्न केंद्रामध्ये कसे मांडायचे आणि राज्य सरकारला कसे सांगायची, ही कुवत आणि अवकात माझ्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला करून दिल्याशिवाय, दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण ज्या विचाराने या ठिकाणी आलेला आहात, हा विचार मात्र शेवटच्या क्षणापर्यंत, आपला निवडणूक होईल त्या दिवसापर्यंत लक्षात ठेवा. हे लोक भूलभुलाया करायला खूप पटाईत आहेत. जसं खोट्या गोष्टी माझ्याबद्दल, पक्षाबद्दल, इतरांबद्दल सांगायला जसे पटाईत आहेत, तसे अनेक गोष्टी इथे आता आणतील. उद्या काय सांगतील माहिती आहे का? उद्या म्हणतील, उद्या आम्ही सोन्याचा पाऊस पाडणार आहे, पैशाचा पाऊस पाडणार आहे, पैसे वेचायला आहे, असंही म्हणतील. घ्यायला या असंही म्हणतील. सांगतील की तुम्ही हे करू नका, अशा भूलभुलाया करतील, याला कृपया बळी पडू नका. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नवे डाव टाकले जात आहेत. काही कॅन्डिडेट आपली मतं कमी करण्यासाठी उभे केले जात आहेत, त्यांना रसद आपलीच माणसं पुरवत आहेत. या जिल्ह्यातलेच काही नेते मंडळी पुरवते. तुमच्या लक्षात आलं असेल, खरं म्हणजे नाव घ्यायची इच्छा नाही, पण सांगून टाकलं पाहिजे. वंचित आघाडीचे लोक मला म्हणतात, पण ते वंचित आघाडीला सीट उभं राहील, ते काय होईल, ते काही होणार नाही. हे मुंबईचं पार्सल जन्मानं आणि कर्तृत्व तिथंच आहे, हे पार्सल तिथंच पाठवून द्यावं लागणार आहे. कांदा आणि दुधाच्या बाबतीत बोलले, आपण आंदोलन केलंय, जरांगे पाटील बसा खाली. पाण्याची बाटली 20 रुपये, दूध मात्र आमचं 22-24 रुपये. दुधाच्या बाबतीतली गंमत सांगतो, 5 रुपये वाढवलं. आपण आंदोलन केलं राज्यभर, आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं आपण आंदोलन केलं, 5 रुपये वाढवले. आणि ते 5 रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळालेत का? अजून मिळालेले नाही. हे यांच्याच खिशामध्ये, यांच्याच कंपन्यामध्ये, यांच्याच ऑफिसमध्ये पडून आहेत. हे 5 रुपये अजून मिळाले नाहीत. खरं म्हणजे इतका भयानक गोष्टी आहेत, यावर आता साहेब बोलतील,
कांद्याची तीच गत आहे. कांदा त्यांनी या ठिकाणी निर्यात बंद केली. केवळ एक वेळेला सरकार पडलं होतं भारतीय जनता पक्षाचं. कशामुळे पडलं होतं? कांद्याची वाढ झाली आणि मतदार राजा शहरातला नाराज झाला आणि आम्हाला पाडलं. हा शहरातला मतदार खुश ठेवण्यासाठी केवळ ही निर्यात बंदी बंद केलेली आहे. मित्रांनो, त्यांना फक्त या मतदारांचं शहरातलं शेतकरी जाऊ द्या खड्ड्यात अशा पद्धतीचा विचार घेऊन हे सरकार करत आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हे सर्व गोष्टी याच्यावर आपल्याला मांडायचं आहे. याच्यावर यांना वठणीवर आणायचं आहे. वठणीवर आणण्यासाठी ही सत्ता आपल्याला मिळवायची आहे. आणि मतदारांनो एवढं सांगतो, या पुढच्या कालखंडामध्ये विचार करा. आतापर्यंत आपण जे मतं आहेत ती विचारपूर्वक दिलीत का याचा विचार करा. आणि यापुढची मतं देताना देखील विचार करा. या सत्तेमध्ये आपल्याला जर चांगली माणसं आणायची असेल, चांगला पंतप्रधान आणायचा असेल, चांगला खासदार आणायचा असेल, चांगला आमदार आणायचा असेल तर चांगल्या पक्षाची चांगली माणसं पाठवा अशी जाहीर विनंती मी निमित्तानं करतो. आणि शेवटची विनंती करतो की ज्या माणसाने त्यांना मात्र जे फसवण्याचा प्रकार झालेला आहे, त्यांना पाय उतार करण्याचा प्रकार जो झालेला आहे, ही बदला घेण्याची वेळ आलेली आहे. हे मित्रांनो, मी तुम्हाला निक्षून सांगतो, ज्याने ही गद्दारी केली, ज्याने ही माथे फिरवणा केला, त्याला आता घरी महाराष्ट्रात बसवायची वेळ आलेली आहे. आणि हे केवळ आपण मताच्या द्वारे हे करू शकतो. आपण हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आमच्या चिन्हावरही दरोडा मारलेला आहे. दिवसा ढवळा दरोडा मारला. कसा मारला हे तुम्हाला माहित आहे. आणि चिन्हही पळवलं, पक्षही पळवला. अरे वा, काय चाललेलं आहे या देशामध्ये, किती भयानक चाललेलं आहे. एक एक गोष्ट विस्तारानं सांगत गेलो तर अनेक तास पुरची. आता चिन्ह मिळालेली भक्ती ज्वाला असलेली काय हिना आता जो कुणी आडवा त्याला देखील आम्ही आणि पेटवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, हे सांगायचं आहे. जो आडवा येईल त्याला पेटू ही जाहीर घोषणा या ठिकाणी करतो. पेटू म्हणजे आडवा करू, आडवा करू. आणि तसा आला तर तसे करू. ही मशाल, धगधगती मशाल आपल्याला घराघरामध्ये नेऊन दाखवायची आहे, सांगायची आहे. सर्वांच्या मनामध्ये रुतलेली आहे, बसलेली आहे. फक्त आमच्या आदिवासी घरात, गरीब माणसाच्या घरात, अडाणी घरात फक्त समजून सांगा. एवढी विनंती मी आहे तमाम बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना करी. आपल्याला सर्वांना मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की येऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा आपला माणूस आपल्यासाठी जी भावना घेऊन मागे होतो तोच माणूस आज आपल्या समोर उभा आहे. आणि उद्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी, आपल्या कामासाठी आणि आपल्या सुखदुःखासाठी सतत राहील हा विश्वास देतो. आदरणीय उद्धव साहेबांची छाती पूर्ण खऱ्या अर्थानं नीट म्हणजे विस्तारित करण्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावर बळ देण्यासाठी मला तुम्ही येत्या लोकसभेमध्ये दिल्लीला पाठवा. सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. दिल्लीशाहीच्या फौजा महाराष्ट्रावर तुटून पडत असताना उद्धवजी ठाकरे, शरदचंद्र पवार साहेब, नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या समवेत तरुण योद्धा जो लढतो आहे ते माननीय नामदार आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती आहे. आदित्यजी ठाकरे शिवसेनेची मशाल. जय भवानी. अरे आवाज कोणाचा? जय महाराष्ट्र. बसा बसा. चार जून साठी थोडा उत्साह राखून ठेवा. 4 जूनच्या विजय मिरवणुकीसाठी उत्साह थोडा राखून ठेवा. आज हे जे काही चित्र दिसत आहे
सकाळी जेव्हा मी इथून पुढे चाललेलो तहसील कार्यालयात वाकचौरे साहेबांचा फॉर्म भरायला, तेव्हा मी थोडं इथे डोकावून पाहिलं आणि थोड्या पुढच्या खुर्च्या भरलेल्या होत्या, मागे मोकळं होतं. आणि आम्हाला हाच प्रश्न पडला होता की एवढं ऊन वाढत चाललेलं आहे, उष्णता वाढत चाललेली आहे, आपण सगळे आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यायला येणार की नाही येणार. जवळपास 1-1.5 तास झालेला आहे, आम्ही सगळे मंचावर आहोत, वरतून आम्ही पाहत आहोत. समोर तर भरलंय, आजूबाजूला भरलंय, मार्केटमध्ये भरलेलं आहे, मागे पण मला वाटतं लोक आहेत आणि तिथे एक सुद्धा खुर्ची मोकळी दिसत नाही. मला वाटतं हे तुमचं प्रेम आहे आणि हेच प्रेम वाकचौरे साहेब आपल्याला पुन्हा एकदा खासदार बनवणार. हे चित्र, हे बोलकं चित्र आहे, हे चित्र फार बोलकं आहे. आणि प्रेसवाल्यांना पण मी विनंती करतोय की जरा कॅमेरा आजूबाजूला करा आणि सगळे जिथे बसलेले आहेत, हे जे प्रेम आहे, जे आशीर्वाद द्यायला सगळी मंडळी इथे आलेली आहेत, त्यांना देखील जरा महाराष्ट्रभर यांचं चित्र जाऊ द्या, देशभरात यांचं चित्र जाऊ द्या. आणि हेच तुम्हाला सांगतोय आज मी, मुद्दामून आवर्जून इथे तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की हे चित्र कितीही कोणी नारा दिला, आम्ही एवढे पार जाऊ, तेवढे पार जाऊ, 400 पार वगैरे नाही, ते पारच्या पुढे तडीपारच लागणार भाजपाच्या. कारण देशभरात हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे. सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा. काल कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे, साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ, ही भाजपाची स्थिती होणार आहे. पण ही स्थिती जी आहे ही त्यांनी स्वतःवर खेचून आणलेली स्थिती आहे. ही स्थिती त्यांनी स्वतःहून घडवलेली स्थिती आहे. आपण जर पाहिलं असेल तर 2014 पासून 2024 पर्यंत, आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून आपण त्यांना मतदान केलं होतं, डोळे बंद करून मतदान केलं होतं. त्यांच्यासाठी प्रचार आपण पण केला होता. शिवसेना म्हणून आपण देखील त्यांच्या सोबत होतो, 2014ला होतो आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून आपण 2019ला लोकसभेत त्यांच्या सोबत होतो. पण जे आपण पाहिलं, जवळून पाहिलं, त्याच्या आधी 25 वर्षाची जी भाजपा होती ती वेगळी आणि 2014 पासूनची जी भाजपा आहे ती वेगळी. आणि त्या भाजपा सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ, त्यांचाच केला त्यांनी घात, ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे. आणि हे मी देशाबद्दल पण सांगू शकतो. जे देशात चित्र बदलत चाललंय तुम्हाला सांगतो मी, एवढ्यासाठी सांगायला आलोय कारण हे जे काही नारे होतात ना, 400 पार आणि एवढे पार आणि तेवढे पार, कदाचित तुम्हाला वाटेल की अरे मला तर हे सरकार नकोय, भाजपचं सरकार नकोय. पण माझ्या एका मताने काय बदलणार आहे, माझ्या एका आवाजाने काय बदलणार आहे, एकदा मशालीचं बटन दाबून काय बदलणार आहे, हेच तुम्हाला सांगायला आलोय की तुमच्या मतदानाने देशातलं चित्र बदलणार आहे. आज देशभरात तुम्ही बघा, चित्र बदलत चाललंय. जे मी तुम्हाला सांगतोय, दक्षिण भारतात एकही राज्य असं नाहीये जिथे भाजपाला ते सांगतात अब की बार भाजपा तडीपार. प्रत्येक राज्यात, कर्नाटका बघा तुम्ही, तेलंगणा बघा तुम्ही, आंध्र प्रदेश बघा, केरळ बघा, तामिळनाडू बघा, एक सुद्धा असं राज्य नाहीये जिथे सांगतात आता आम्हाला भाजप नको, झाले तेवढे अत्याचार, बस झाले, आता आम्ही अत्याचार सहन करू शकत नाही, आता आम्ही भाजपाला मतदान करणार नाही. पण जसं हे चित्र दक्षिण भारतात आहे, तसं जर आपण इतर भारतात बघितलं, मध्य भारत घेतलं, उत्तर भारत घेतलं, तर तिथे देखील आपल्याला हे चित्र बघायला मिळत आहे. बिहारमध्ये, मध्य भारतात जर आपण पाहिलं, बिहार हे राज्य फार महत्वाचं ठरणार आहे. माझ्याच वयासारखे तेजस्वी यादव तिथे एक मोठी लढाई लढत आहेत. आपल्याशी जशी इथे गद्दारी झाली तशी तिथे देखील नितीश कुमारजींना तिथून पूर्णपणे बाजूला काढण्यात आलं, त्यांनी पलटी मारली आणि ते पुन्हा एकदा गेले भाजपसोबत. आता तसं जर पाहायला गेलं तर 2014 पासून 2024 पर्यंत या 10 वर्षामध्ये अनेक वेळा तिकडे भाजपाला मतदान केलेलं आहे तिकडच्या लोकांनी. आणि अनेक वेळा त्यांनी ऐकलेलं आहे की आम्ही तुम्हाला एवढे 1000 कोटीचा पॅकेज देऊ आणि तेवढे 1000 कोटीचा पॅकेज देऊ. 1 रुपया सुद्धा त्या बिहारमध्ये गेला नाही. आणि मला खात्री आहे की जो बदल घडणार आहे त्याच्यात बिहार देखील एक महत्वाचं राज्य ठरेल आणि तेजस्वी यादव देखील तिथे बदल घडवणार आहेत. तसंच जर पाहायला गेलं तर झारखंडमध्ये मोठं एक राज्य आहे, महत्वाचं एक राज्य आहे. तिकडे हेमंत सोरेनजी आणि काँग्रेस यांचं सरकार चांगलं चाललं होतं, काम करत होतं, लोकांसाठी काम करत होतं. काय केलं तिथे सांगा जरा मला. तुम्ही बातम्या बघता ना, तुम्हाला कळलं, जेव्हा भाजपाला कळलं की जे हेमंत सोरेन हे चांगल्या सीटा घेऊन येऊ शकतात, निवडून येऊ शकतात, त्यांची पक्ष चांगल्या सीटा देऊ शकते इंडिया आघाडीला, ज्या मिनिटाला ते इंडिया आघाडीत आले त्यांना धमक्या यायला लागल्या की आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू, आमच्यात या तुम्हाला जेलमध्ये टाकू.
त्यांनी सांगितलं जेलमध्ये 100 वेळा टाका पण भाजपात प्रवेश घेणार नाही, कारण आमच्यावर डाग नाहीये. ज्यांच्यावर डाग नसतात ते भाजपात जात नाहीत. तसंच झालंय दिल्लीमध्ये. अरविंद केजरीवालजी आपण पाहिलं असेल, दिल्लीमध्ये चांगलं राज्य गेले 15 वर्ष चालवत आलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला तिकडे वाटत आहे की अरविंद केजरीवाल आमचा माणूस आहे, जसं इथे आपण बोलतो ना आपला माणूस. आणि ते मी जवळून पाहिलेलं. त्यांचे संजय सिंगजी असतील किंवा अरविंद केजरीवालजी असतील, ह्या दोघांना अटक करण्याचा प्रयत्न किती वेळा भाजपाने केला होता. संजय सिंग यांना 2-3 महिन्यापूर्वी अटक केली, आता 3 महिन्यानंतर सोडलेलं आहे आणि कुठचेही आरोप सिद्ध झाले नाहीत. तसंच अरविंद केजरीवाल साहेबांना बसलेले एक मुख्यमंत्री, आपल्या एक देशातले राजधानीचे मुख्यमंत्री अटक करून आत टाकलेलं आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, त्यांच्यावर कुठचा आरोप आहे? आरोप आहे कुठचा? आज ईडी सांगताय की ते आंबे खातात जेलमध्ये म्हणून शुगर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. पण तुम्ही बघा हे चित्र किती भयानक आहे. जो कोणी या देशामध्ये सत्य बोलत आहे, जो कोणी सत्यमेव जयतेमध्ये विश्वास ठेवतो, सत्तामेव जयतेमध्ये नाही, सत्यमेव जयतेमध्ये, त्याला उचलतात आणि आत टाकतात. ही परिस्थिती आज जर राजकीय लोकांची असेल, नेत्यांची असेल, लिहून घ्या तुम्ही. चुकून जर तुम्ही या भाजपाला मतदान केलं ना, तर तुमच्या घरात येतील आणि तुम्हाला सांगतील आजपासून हे कपडे घालायला पाहिजे, तुम्ही हे खायला पाहिजे आणि हे बोलायला पाहिजे. मान्य आहे असा देश तुम्हाला? मान्य आहे असा देश तुम्हाला? हा कुठच्या राज्यात चालतं असं ही हुकुमशाही? गेल्या 10 वर्षात आपण पाहतोय जे हुकुमशाहीचं राज्य जे वाढत चाललेलं आहे. तुमच्या फोनमध्ये पेगासस येतं, तुमच्या बातम्यांमध्ये त्यांचे सगळे जे काही ऍडव्हर्टाइज, होर्डिंग, बॅनर ते येत आहेत, आपल्या जीवनामध्ये येत आहेत. आणि आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपा जो प्रचार करत आहे, 10 वर्ष स्वतःची एक बहुमताची सत्ता झाल्यानंतर, हुकुमशाहीची सत्ता गाजवल्यानंतर ते असा प्रचार करत आहे की विरोधी पक्षवाले काय खातात? मटन, मांस, मच्छी खातात. गडाख साहेब, 10 वर्षानंतर जर भाजपचे नेते, तुम्ही विचार करा, असा प्रचार करायला लागले, म्हणजे 10 वर्षात तुम्ही स्वतःहून काहीच केलं नाही. 10 वर्ष स्वतःची सत्ता गाजवल्यानंतर काही कुठे काही चुकलं, पाऊस जास्ती पडला, नेहरूजीने कर दिया. थंडी जास्ती आली किंवा उष्णता वाढली, इंदिराजीने ऐसे किया था. अरे मग स्वतः काय केलं 10 वर्ष तुम्ही? बहुमताचं सरकार जेव्हा चालवत होतात, पूर्णपणे शासन तुमचं होतं, केंद्रापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सगळे ऐकत होते. आम्ही देखील तुमच्यावर विश्वास ठेवला होता. 10 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगितलं होतं, केलं होतं, जी वचनं दिली होती, त्याच्याबद्दल आज कोण बोलणार? कोण विचारणार? आज 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सरकार गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर तुम्ही सांगायला पाहिजे होतं, जी नोटाबंदी जी 2016 मध्ये तुम्ही केली, त्याचा फायदा आमचा शेतकरी बांधवांना कसा झाला? झालाय कोणाला फायदा? काळा पैसा संपणार होता, अतिरेकी संपणार होते, नष्ट होणार होते. देशात सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये येणार होते. आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख रुपये? आलेत कोणाच्या हातात? नाही आलेत. पण 2014 मध्ये ज्याला जुमला बोलतात, आता 2024 मध्ये त्याला गॅरंटी बोलतात. फरक एवढाच आहे, जुमल्याचं नाव गॅरंटी केलेलं आहे. पण आज 10 वर्षानंतर आरोप हे लागतात आणि आरोप हे करतात भाजपावाले की विरोधी पक्ष मटन, मांस, मच्छी बद्दल सांगतात, अमुक कपडे घालतात आणि तमुक ठिकाणी बोलतात. पण अजूनही हिम्मत होत नाही की जीएसटीचा कायदा जेव्हा त्यांनी आणला तो योग्य आहे की अयोग्य आणि त्याच्यात काय सुधार करायला पाहिजे ह्याच्यावर बोलण्याची हिम्मत होत नाही. 370 कलम जेव्हा काढले गेले 2019 मध्ये, आम्ही पण पाठिंबा दिला होता, शिवसेना पक्षाने पाठिंबा दिला होता, आपण साजरा केला होता तो क्षण. पण त्याच वेळी लडाखला देखील युनियन टेरिटरी म्हणून केलं होतं, युनियन टेरिटरी घोषित केलं होतं, केंद्र शासित राज्य. आणि तेव्हा ते झाल्यानंतर जे वचन त्यांना दिलं होतं लडाख वासियांना की तुम्हाला आम्ही पुढच्या 5 वर्षात स्वतःचं राज्य स्थापन करून देऊ शकू आणि तुमचा स्वतःचा मुख्यमंत्री देऊ. आज तुम्ही बघा, सोनम वांगचुक तिथे उपोषणाला बसलेले आहेत. 30 ते 40 हजार लडाखी वासी तिथे आंदोलन करत आहेत, पण कोणी त्यांचं ऐकायला तयार नाही. त्यांच्या समोर पॅरामिलिटरी फोर्स लावला जातोय. ज्या लडाखमध्ये चीन घुसत आहे, चीनला पळवण्यासाठी जो फोर्स लावला पाहिजे तो आपल्याच भारतवासियांच्या विरोधात लावला जातोय. हे असं देश मान्य आहे तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? आणि हे सगळं होत असताना तुम्ही आत्ताचा जर अर्थसंकल्प बघितला असेल, मार्च मध्ये जो केंद्र सरकारचा जो निवडणुकीपूर्वीचा जानेवारीमध्ये येणारा अर्थसंकल्प होता, त्याच्यात केंद्रीय मंत्री जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ताई, त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्हाला नुसतं 4 जाती दिसतात. बघा तुम्ही लक्षात घ्या कुठचे बोलतात. 10 वर्ष सरकार केल्यानंतर, 10 वर्ष गॅस, डिझेल, पेट्रोल याची किंमत वाढवल्यानंतर, हे सगळं केल्यानंतर आता हे सांगतायत की आम्हाला 4च जाती दिसतात. कुठच्या 4 जाती माहिती आहेत का त्यांनी सांगितलंय? शेतकरी, महिला, युवा आणि गरीब.
आज तुम्ही मला सांगा, ह्या 4 जातींमधून, जे ह्या जाती सांगतात, जे 4 वर्ग सांगतात, ह्या 4 वर्गांमधून कोणी खुश आहे इथे? आहे खुश? कोणी संतुष्ट आहे? नाहीये. देशभरात जर तुम्ही पाहाल, तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच जिल्ह्यातले शेतकरी नाराज आहेत, त्रस्त आहेत, हैराण आहेत, असं नाहीये. महाराष्ट्रात मी प्रत्येक जिल्ह्यात जात आहे, कानोकोपऱ्यात गेलोय, प्रत्येक बांधावर गेलेलो आहे आणि तिथे मी प्रत्येकाला विचारतो, प्रत्येक शेतकरी बांधवाला विचारतो, तुम्ही खुश आहात का हो? सगळे सांगतात नाही. आणि हेच चित्र मला देशभर दिसत आहे. आज जर आपण पाहिलं असेल, गेल्या 2 महिन्यामधल्याच बातम्या आहेत. दिल्लीमध्ये जो मोर्चा निघाला होता, शेतकरी बांधव आपले उत्तर प्रदेशमधले होते, हरियाणातले होते, पंजाबमधले होते, चंदीगडमधले होते, दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते. आणि मोर्चा एवढ्यासाठीच त्यांनी काढला होता की 2 वर्षापूर्वी प्रधानमंत्री साहेब, जी तुम्ही आम्हाला वचनं दिली होती, तुम्हीच टीव्हीवरून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे देऊ आणि ते देऊ, असं करू आणि तसं करू, सगळी वचनं त्याचं झालं काय, त्याची आठवण करून द्यायला जेव्हा निघाले होते सगळे शेतकरी बांधव, तेव्हा काय झालं माहितीये का? वाचलं का तुम्ही? लाठीचार्ज झाला. कोणावर झाला? तर शेतकऱ्यांवर झाला. फायरिंग झालं. ते कोणावर झालं माहितीये का तुम्हाला? शेतकऱ्यांवर झालं. चायनावर नाही झालं, पाकिस्तानवर नाही झालं. हे नुसतं इंटरव्ह्यू मध्ये बोलतात की आम्ही घुसून मारू आणि असं करू. हे मारतात, लाठीचार्ज करतात, ते आपल्याच भारतवासियांवर करतात. इथे ड्रोन मगाशी फिरत होता. कुठे तो ड्रोन आहे का? ड्रोन कोणाकडे? ड्रोन जरा वरती करा. चालवता येईल का ड्रोन? दाखव जरा, मला सगळ्यांना दाखवायचं की काय चाललंय दिल्लीमध्ये. ठीक आहे, 2 मिनिटं त्यांचा ड्रोन वरती, पण मी पुढे बोलतो. पण हे सगळं जे आहे, तुम्हाला आठवत असेल, जी चित्र देशभरात पसरवली जात होती, जे शेतकरी बिचारे आपले जे अन्नदाता आहेत, ज्याला आपली भूमिका असते, आपली संस्कृती, अन्नदाता देवो भव, देवाचं स्वागत केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे, अन्नदात्याचं स्वागत केलं पाहिजे. दिल्लीत बसून चर्चा करा, काय नुकसान होतं तुमचं? एवढं बहुमताचं सरकार आहे, पण तसं नाही केलं. लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला गेला, फायरिंग केलं गेलं, एवढे मोठे मोठे खिळे ठोकले गेले रस्त्यामध्ये. हे असलं सरकार भाजपाचं तुम्हाला सर्वांना मान्य आहे का? या सरकारसाठी तुम्ही मतदान करणार आहात का? नाही करू शकत आपण. कारण हे सरकार जो माझ्या अन्नदात्यावर लाठीचार्ज करतो, हे सरकार जे गोळीबार करतं, हे सरकार जे अत्याचार करतं, ते माझ्या अन्नदात्यावर करतं, त्या सरकार विरोधात मी लढणार, म्हणजे लढणारच, ही शपथ घेऊन मी निघालोय रस्त्यावर. पण आज जे चित्र दिसतंय, भयानक चित्र अत्यंत दिसतंय देशामध्ये. आणि असं हे जे चित्र आहे, ते गेल्या 2-2.5 वर्षात मला महाराष्ट्रामध्ये पण दिसायला लागलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, 2019 पासून 2022 पर्यंत जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं, जातपात धर्म न बघता प्रत्येकाला वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझा कुटुंब प्रमुख आहे. ही भावना सगळ्यांमध्ये होती. आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेबांनी हट्ट धरला होता 2014 ते 19 सरकारमध्ये की कर्जमुक्ती करा. तेव्हा देवेंद्रजींनी कर्जमुक्ती केली होती असं म्हणतात, पण ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झाली नव्हती, होर्डिंग बॅनरवाल्यांची झाली होती. सगळीकडे छापले होते होर्डिंग होर्डिंग होर्डिंग. पण किती काय काय दाखले द्यायला लागायचे होते. किती दाखले द्यायला लागायचे त्यावेळी? भावाला आणा, नातवाला आणा, ह्याला आणा, पंटूला आणा, मग कोण दुसऱ्या शहरातल्या मित्राला आणा, किती दाखले द्यायला लागायचे. आणि जेव्हा आपलं सरकार बसलं, तेव्हा धक्कादायक अशी गोष्ट होती की ज्यांच्यासाठी आपण कर्जमुक्ती केली होती, त्या सरकारने जाहीर केली होती, जे होर्डिंग बॅनरवर झालं होतं, ऐतिहासिक कर्जमुक्ती आणि अमुक आणि तमुक, कमीत कमी लोकांना कर्जमुक्ती झाली होती. उलट लोकांचं टेन्शन वाढलं होतं. लोक बोलायचे, शेतकरी बांधव बोलायचे, जाऊ दे ती कर्जमुक्ती, आपले दाखले तिथे जात आहेत आणि आपला वेळ फुकट जातोय. पण जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, मला आठवतो तो क्षण, नागपूरचं अधिवेशन होतं, सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, मी माझ्या शेतकरी बांधवांना एक वचन दिलंय की त्यांचं कर्ज मी मुक्त करून दाखवणार. आणि ते करून दाखवलं त्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती आपण पहिल्या टप्प्यात माफ केली, कर्जमुक्त केली ना सगळ्यांनी. ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी, ह्याला बोलतात महाविकास आघाडीचं सरकार. तसंच आपण पुढे येत असताना आपल्याला आठवत असेल, कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद पडलं होतं. आणि हे अर्थचक्र बंद पडल्यानंतर देखील जेव्हा जेव्हा आपल्या शेतकरी बांधवावर ज्या काही आपत्त्या आल्या असतील, अवकाळी पाऊस असेल, सततचा लागणारा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, काही नुकसान असेल, मंत्रिमंडळात आम्ही सगळेच चर्चा करायचो. गडाख साहेब असायचेच नेहमी, थोरात साहेब असायचे, आम्ही सर्व नेते, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, जी सगळी आपली महाविकास आघाडीच्या विचाराची लोक होती,
हे सगळे लोक आम्ही आवर्जून आग्रह धरायचो, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगायचो पंचनामे त्वरित करा आणि जी मदत शेतकऱ्यांना जेवढी काही पोहोचू शकतो, कदाचित 100% नुकसान भरपाई करू शकत नाही, पण जेवढी मदत करू शकतो तेवढी करा. त्या वेळेला ती नुकसान भरपाई आली की नाही तुमच्या खात्यामध्ये? आली ना. आणि मग त्याचीच तुलना आत्ताच्या सरकारबरोबर करा. या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अवकाळी सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे भाजपानी, मिंदे सरकार बसवलेलं आहे, जेव्हा जेव्हा गारपीट झाली, जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला, सततचा पाऊस लागला, जेव्हा जेव्हा नुकसान झालं, या मिंदे सरकारमधून, ह्या भाजपा सरकारमधून कुठचाही मंत्री तुमच्या शेतावर आलाय का? बघितलंय कधी कृषी मंत्री? गेल्या 2.5 वर्षामध्ये कृषी मंत्र्याचं नाव कधी आपण ऐकलंय का? पाहिले कृषी मंत्री कुठे होते? नाही पाहिलं, कारण त्यांचं कामं वेगळीच चालायची, ती आपल्या शेतकऱ्यांची कामं नसायचीच. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतोय, आज शेतकरी बांधव म्हणून तुम्हाला विचारतोय, इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा. सगळे शेतकरी आहेत ना? मग तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूला उभे राहणार? ज्यांनी तुम्हाला मदत केली तुम्ही तुमच्यात राहणारे उद्धव साहेबांच्या बाजूने तुम्ही उभे राहणार की ह्या मिंदे सरकारने भाजप सरकारबरोबर उभे राहणार? आज मी तुम्हाला विचारतोय, मी तरुण 33 वर्षाचा मुलगा आहे, मी तुम्हाला आज विचारतोय की माझ्या वयाची जी तुमची मुलं असतील, पुढची पिढी असेल, तुम्हाला तरी वाटतं का त्यांनी शेतीत यावं, शेती करावी असं वाटतं का तुम्हाला? उद्धव साहेब असतं तर तुम्ही केलं असतं, पण आता वाटतंय का तुम्हाला? का नाही वाटत आहे? नाही, बोला बोला, मला ऐकून येतंय. काय झालंय? सोयाबीनला भाव नाही, कांद्याला बाजार नाही, कांदा निर्यात बंदी, दुधाचा विषय, पैसा नाहीये, बियाण्याचं काय महाग झालेत, खताचं काय? मग तुम्ही मला सांगा, ह्या अत्याचार करणाऱ्या सरकारला तुम्ही मतदान करणार का? ह्या लाठीचार्ज करणाऱ्या भाजपाला तुम्ही मतदान करणार का? हा जो ड्रोन फिरतो ना, तुम्हाला एक उदाहरण देतो. आता ड्रोन मी जसं सांगतो तसं न्या, थोडा खालती आणा, थोडा खालती आणा ड्रोन, जास्ती खालती नाही, आणि लोकांमध्ये न्या, लोकांमध्ये न्या. अरे माझा व्हिडिओ नका करू, लोकांचे करा, तिथे द्या. आता थोडं लोकांमध्ये न्या ना, तिथे जनतेत न्या. आता मला सांगा, ह्या ड्रोनची भीती तुम्हाला वाटते का? नाही ना, बिंदास होतो आपण. का? तर आपल्याला माहिती आहे कॅमेरा आहे. आता तुम्ही विचार करा, केंद्र सरकारने, भाजपाने असाच ड्रोन शेतकऱ्यांवर नेला, त्यांना वाटलं कॅमेरा येतोय, त्याच्यात काय होतं माहिती का? अश्रुधूर. ह्या अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात का? नाही ना. आपलं ठरलं ना, मग उद्धव साहेबांच्या बाजूने उभं राहायचं, महाविकास आघाडी सोबत राहायचं. कारण आपण तर सांगतोय MSP लागू करा. स्वामीनाथन आयोग, एका बाजूला स्वामीनाथन साहेबांना भारतरत्न दिलं, दुसऱ्या बाजूला त्याच शेतकऱ्यांना तुम्ही लाठीचार्ज करता. ही कुठची भाजप आहे? ठीक आहे, तर ड्रोन थोडा बाजूला न्या. दुसरा जो वर्ग आहे, युवा वर्ग आहे, जे निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं की आम्ही युवा वर्गाकडे लक्ष देणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो. बोला दादा, काय बोलायचं? बोला. बाहेरच्या लोकांकडे लक्ष नका देऊ, आपला महाराष्ट्र आपण घडवायचा आहे. दुसरा वर्ग युवा, इथे तरुण मुलं मुली किती आले? जरा 20शीतले असतील, 30शीतले असतील, हात वरती करा. सगळे तरुणच नाही, नुसतं मनानी नाही, जिद्दीने पण असायला पाहिजे, मगच तरुण आपण समजतो. ठीक आहे. आता तुम्ही जो तरुण वर्ग आहे, तुम्ही मला सांगा, गेल्या 2-2.5 वर्षातली जी गोष्ट आहे, आपले अनेक उद्योग, जसं तुम्ही बघितलं, आपल्या आई वडिलांचे जे जनरेशनचे आहेत, त्यांच्या पिढीतले आहेत, ते सांगतात तुम्ही शेती करू नका, तुम्ही कृषी क्षेत्रात येऊ नका. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, आणि काय कृषी क्षेत्राचे हाल झाले तुम्ही बघितलं. अन्नदाता आज नाराज आहे, हैराण आहे. मग साहजिक आहे, तुम्ही कुठे जाणार? इंडस्ट्री शोधतो ना आपण, MIDCत जातो, शहराकडे जातो, नोकऱ्या पाहिजे असतात आपल्याला. 2014 साली आपल्याला काय सांगितलं होतं? त्यावेळी भाजपाने सांगितलं होतं प्रत्येक वर्षी आम्ही 2 कोटी नोकऱ्या या देशातल्या तरुणांना देऊ. 10 वर्ष झाली, 10 वर्षात तरी 2 कोटी नोकऱ्या आल्यात का कोणाच्या नशिबात? आल्यात कोणाकडे? आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना मला आठवतं कोविडचा काळ होता, आणि तेव्हा देखील 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण ह्या राज्यात आणू शकलो. मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळे द्यावसला गेलो होतो. कधी महाराष्ट्रात आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र केला. आपण आपले उद्योग जे काही आहेत ते तर वाचवलेच, कामगारांना वाचवलं, कामगार कायद्यांना आपण त्यांच्या बाजूनी राहिलो. पण आज आपण पाहतोय कामगार कायदे तर ह्या बदलायचेच आहेत.
हे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आणायचं आहे आणि त्याहूनही पुढे भीतीदायक म्हणजे आपल्या देशामध्ये नोकऱ्याच निर्माण होत नाहीयेत, तर आपण जाणार तरी कुठे? आपल्या वेळी जसं आपण सांगितलं कामगार कायदे बदलू नाही दिले, अजून कडक करण्याचा प्रयत्न केला. आपल्या वेळी कामगारांच्या हक्काचं बोललो, ते उद्योगपतींच्या देखील हक्काचं बोललो, कारण उद्योगपती जगले तर कामगार जगतील, कामगार जगले तर उद्योगपती जगतील, ही आपली भूमिका आहे. पण हे होत असताना आपण जेवढे उद्योग वाढवू शकलो आपल्या राज्यामध्ये, जेवढी गुंतवणूक आणू शकलो, गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही एक तरी नवा उद्योग या राज्यात आलेला ऐकलाय का? बघा, प्रचाराची गरजच नाही काढणे साहेब, सगळ्यांना माहिती आहे, सुनील शिंदेजी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, चला आपण मोजूया गुजरातला काय काय गेलं ते मोजूया. पहिली गोष्ट काय केली? वेदांत फॉक्सकॉन, बरोबर ना? म्हणजे गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न. तिथे येणार आहे मी, तिथे येणार आहे मी. पण पहिलं म्हणजे वेदांत फॉक्सकॉन नेलं कुठे? बलड्रग पार्क नेला कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क नेला कुठे? एअरबस टाटा नेला कुठे? वर्ल्ड कपची फायनल नेली कुठे? मला तुम्ही सांगा, जे सांगतात पुत्रप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटली, मग भारत काय पुत्रप्रेमामुळे वर्ल्ड कप हरला नव्हता? गुजरातला नेण्याची गरज काय होती, जे आमच्या वानखेडे जायला पाहिजे होतं? पण आज हे सगळं होत असताना जेव्हा आपले गद्दार 40 सुरतला पळून गेले होते, तो गद्दारीचा ठपका जो आहे तसाच मी तुम्हाला सांगतोय. तिथून ही सुरुवात झाली. थँक्यू बोलायला सगळे उद्योग आपल्या राज्यातून तिथे पळवले गेले. सगळे एक एक उद्योग इथून नेत असताना हा विचार कधी मिंदे सरकारने केला नाही, हा कधी विचार ह्या फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गद्दाराने केला नाही, हा विचार कधी भाजपाने केला नाही की प्रत्येक पाऊल त्यांचा महाराष्ट्र विरोधी होतं, प्रत्येक पाऊल त्यांचं महाराष्ट्र द्वेष्टांचं पाऊल होतं. ही जनता हे बघेल हा त्यांनी विचार केला नव्हता. त्यांना वाटलं होतं की 50 खोके जसे वाटून खासदार आमदार पळवले तसं महाराष्ट्र जिंकून येतो, पण महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र, तुम्ही तसा महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. आज नोकऱ्यांसाठी आपण जायचं तरी कुठे? प्रायव्हेट इंडस्ट्री नाही आहेत. नोकर भरतीसाठी जर आपण गेलो तर आपण पाहतो की जो पेपर आपण देतो, तलाठी भरतीचा पेपर होता, 200 मार्क जिथे मिळायला पाहिजे होते तिथे किती मार्क मिळाले? 214 मार्क मिळाले. म्हणजे ईव्हीएम यांनी वोटिंग सारखं त्यांनी केलं, काय पेपर ईव्हीएम दिल्यासारखं केलं. पण महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आज नोकर भरतीमध्ये संधी नाही. जी आपली तरुण मुलं मुली वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पेपर द्यायला जातात, पेपर फुटतो आणि मग ती स्वप्न चिरडली जातात. आज मी तुम्हाला शब्द देत आहे की ज्या मिनिटाला केंद्रात आपलं सरकार बनेल, या पेपर फुटी विरोधात आपण एवढा कायदा कडक करू की जो पेपर फोडेल त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आज तुम्हाला मी देत आहे इथे. पण आज ही परिस्थिती एक बाजूला तरुणांची असताना हातात नोकऱ्या नाहीत, जॉब्स नाहीत. आज आपण बघतो हे दोन्ही वर्ग हैराण आहेत. शेतकरी हैराण आहेत, तरुण हैराण आहेत. दुसरे जे दोन पुढचे वर्ग आहेत ते म्हणजे महिला आणि गरीब. ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आज ह्या मंत्रिमंडळामध्ये, या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे घटनाबाह्य सरकार आहे, ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे जे 2 मंत्री बसलेत, एक मंत्री असे आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला म्हणजे सुप्रियाताईंना अनेक वेळा त्या कॅमेऱ्यावर चॅनलवर येऊन घाणेरड्या शिव्या दिल्यात. बरोबर आहे नाही गद्दार? बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे तो मंत्री कोण आहे? उद्धव साहेबांचं सरकार असतं, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असतं, एका मिनिटात लाथ मारून काढलं असतं, गेट आउट ज्याला सांगितलं असतं, त्याच्या मांडी लावून आज बसलेले आहेत. आज आपण पाहतोय महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत. एका बाजूला गुंड लोक मंत्रालयात जाऊन रील बनवत आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एक मंत्री असे बसलेत त्या मंत्रिमंडळात जिथे त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले. अनेक महिलांनी त्यांच्यावर घाणेरडे आरोप लावले. उद्धव साहेबांनी ज्यांची हकालपट्टी करून टाकलेली त्यांना पुन्हा मिंदेनी यांना बाजूला बसवलेलं आहे. आज मी महिलांना विचारत आहे, हे असे मंत्री तुम्हाला मान्य आहेत का? हे असली लोक जेव्हा मंत्रिमंडळात बसतात तेव्हा तुम्हाला वाटतं का तुम्ही सुरक्षित आहात? आज 50% जे बिल आणलेलं होतं, जे भाजपाने आणलं, सांगितलं आम्ही आता महिलांना 50% आरक्षण देऊ पार्लमेंटमध्ये, कधी देणार माहितीये का? 2034च्या आधी तुम्हाला कधी आरक्षण मिळणार नाहीये. कारण त्याच्या अटीच अशा आहेत की सेन्सस पहिलं होणार, जनगणना होणार, त्याच्यासाठी अजून झालेली नाहीये ती. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्षानंतर सुरू होणार, त्याला लागणार 1 ते 1.5 वर्ष. ते झाल्यानंतर डिलिमिटेशनचं पूर्ण एक एक्सरसाइज होणार, त्याच्यात महाराष्ट्राच्या सीट कमी होणार, काही त्यांच्या आवडत्या राज्यांच्या वाढणार.
ते झाल्यानंतर मग महिला आरक्षण येणार. म्हणजे तुम्ही विचार करा 2030 2034च्या आधी येणारच नाहीये. आणि हे सगळं होत असताना महिलांचा आवाज आपण पाहतोय असुरक्षित होत असताना मी आज तुम्हाला विचारतोय, भाजपा असा एक पक्ष आहे, भाजपाकडून जे गुजरातमध्ये कृत्य घडलं, बिल्किस बानो ह्या नावाच्या एका बाईवर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता, रेप झाला होता. तिच्या 3 वर्षाच्या तरुण मुलीला तिच्या डोळ्यांसमोर घरात तिच्या जाऊन चिरडलं होतं. तिचे जे अत्याचारी होते, तिचे जे रेपिस्ट होते, त्यांना अटक केली गेली होती. कोर्टाने सजा सुनावली की तुम्हाला जन्मठेप आहे, तुम्ही जेलमध्ये बसला पाहिजेत. गुजरातच्या सरकारने त्यांना अधिकार नसताना त्यांना जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांचे हार घातले आणि त्यांना भाजपाच्या प्रचार सभेत फिरवलं. हे अशा पक्षाच्या राज्यात तुम्ही कधी सुरक्षित असू शकता का? तुम्ही विचार करा. असू शकता? कारण आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षांची भूमिका हीच आहे की बिल्किस बानो ह्या बाईचं जातपात धर्म कुठचाही असेल, त्या रेपिस्टचा जातपात धर्म कुठचाही असेल, जो अत्याचार करतो महिलांवर, जो रेप करतो, त्याला फाशीच मिळाली पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि ह्याला बोलतात सरकार. पण आज जसं मी सांगितलं, हे 3 वर्ग, निर्मला सीतारामन ताई, 3ही वर्ग तुमच्यावर खुश नाही आहेत. आणि मग 4था वर्ग जो तुम्ही सांगितला, गरीब असेल, वंचित असेल. आज आपण सगळेच तर गरीब आहोत या देशामध्ये. तुम्ही मला सांगा, जे 2014 आपल्याला सांगितलं होतं की डॉलरला आम्ही रुपयाच्या बरोबरीला आणू, आज डॉलर कितीला, रुपये कितीला, सांगा मला. काल परवाकडे सगळ्यात खालती पडलेला रुपये आपल्याला दिसला 84 काय, मला वाटतं आरपार गेला तर 400 पार जाईल तो. पण डॉलर आणि रुपया कधी एकेला आलं नाहीये. तसंच जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल, जे सामान्य नागरिकाला कळतं, काय जीडीपी जे अर्थतज्ञांना कळतं ते वेगळं असतं, पण आपल्याला जे जीडीपी कळतं, गॅस, डिझेल, पेट्रोल. तुम्ही मला सांगा 2014ला गॅसची किंमत काय होती? अब क्या 400 पार. आता कितीला आहे? मग किंमत वाढली की कमी झाली आहे? वचनाचं काय झालं? डिझेल मला तुम्ही सांगा 2014ला किती होतं, आता किती झालंय? त्यावेळी आपण पण युपीच्या सरकार विरोधात सगळे आंदोलन करायचो, भाजपा बोलायचे आता भारत बंद, की आपण उतरचो, भारत बंद, लाटाकाटे आपण खायचो, नेते हे झाले आणि केंद्रात डोक्यावर हे बसले. पेट्रोल कितीला होतं 2014ला आणि आता किती झालंय? मग तुम्ही मला सांगा, आज तुम्हाला हा 4था वर्ग, 4था स्तंभ, 4थी जात जी गरीब आहे, हे तरी तुम्हाला वाटते का खुश आहेत किंवा सुखावले गेलेले आहेत? मग नक्की तुम्ही मला सांगा, भाजपाचे नेत्यांनो, बोला दादा. हो, ओल्ड पेन्शन मी येतो त्याच्यावर साहेब, मी बोलणार त्याच्यावर, सांगणार आहे मी ते. पण आज ते तुम्हाला सांगतो मी की त्यावेळी आपण जे बोलायचो, त्यावेळी आंदोलन करायचो, गॅस, डिझेल, पेट्रोल अर्धा रुपये वाढला, 1 रुपया वाढला की आपण सगळे शिवसैनिक एकत्र रस्त्यावर यायचो, लाठीकाठी खायचो, जेलमध्ये जायचो. ह्याच भाजपासाठी ज्याला आपण डोक्यावर बसवलं आणि ह्याच भाजपानी आता देशाला जो धोका दिलेला आहे, महागाई कमी झाली नाहीये, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाहीयेत. मग नक्की आपण आंदोलनं केली कशासाठी? आज भाजपा जेव्हा 10 वर्षानंतर पुन्हा एकदा विचारते की काँग्रेसने क्या किया इतने सालों में, तुम्ही 65 वर्ष जेव्हा झाली तेव्हा विचारू शकत होतात की काँग्रेसने काय केलं, पण 75 वर्षानंतर पण तुम्ही सांगताय नेहरूंनी काय केलं आणि इंदिराबाईंनी काय केलं आणि काँग्रेसने काय केलं. मग ही मधली 10 वर्ष होती कोणाची, हे तर बघायला तयार नाही. आणि आज हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की जसे हे 4 वर्ग महत्वाचे, जे आपण बोलतो शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, गरीब असतील, हे हैराण आहेत, हे त्रस्त आहेत, तशी मोठी आंदोलनं आपल्या अंगणवाडी सेविका करत आहेत, आशा वर्कर करत आहेत, ओल्ड पेन्शनवाले करत आहेत. आज मी तुम्हाला शब्द देतोय की ओल्ड पेन्शनवाल्यांना आपण न्याय देणार म्हणजे देणार, हा शब्द मी तुम्हाला आज देतोय, उद्धव साहेबांच्या वतीने देतोय. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ह्यांच्यासाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करणार. पण हेच महत्वाचं आहे की आपल्याला सगळं हे करून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाकचौरे साहेबांना दिल्लीत बसवायला लागेल. शिवसेनेचं प्रत्येक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचं आपल्याला तिथे बसवायला लागेल, काँग्रेस पक्षाचं बसवायला लागेल आणि ह्यासाठी आपल्याला लढायला लागेल. मला माहिती आहे, मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करेन की तुम्ही खास करून स्वतःची काळजी घ्या. आपण आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचाराला जेव्हा लागू, घरोघरी जाऊ, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगेन, विरोधी पक्षाच्या पण कार्यकर्त्यांना सांगेन, स्वतःची काळजी घ्या. ही निवडणूक आहे, मेक ऑर ब्रेक निवडणूक देशासाठी आहे. कारण हा देश ह्या निवडणुकीत ठरवणार आहे की लोकशाही आपल्या देशात टिकणार की नाही. हा देश ह्या निवडणुकीत हे ठरवणार आहे
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ते टिकणार, की भाजपाला जे संविधान लिहायचं आहे ते आपण टिकवणार? तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठच्या बाजूला राहणार आहात? हा देश हे ठरवणार आहे की एका बाजूला आपण पाहता एकदम काळ्या मनाचे महाराष्ट्र द्वेष्टे गद्दार बसलेले आहेत, ज्यांनी सरकारवर कब्जा करून बसलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रामाणिक लोक आहोत. मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं, वाघचौरे साहेब पण जाऊन आलेले आहेत, पण त्यांनी कधी शिवसेनेवर टीका केली नाही आणि महाराष्ट्रद्रोही काम केलं नाही. राजकारणात कोणी कुठे जाऊ शकतं, पण आज ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने उद्धव साहेबांकडे त्यांच्या कठीण काळात उद्धव साहेबांच्या बरोबर आलेले आहेत, ह्याला बोलतात निष्ठा, ह्याला बोलतात प्रेम. गडाख साहेब, आपण देखील आमचं कौतुक केलं, माझं कौतुक केलं, पण मी काहीच नाही. तुमच्यासारखे लोकांचे आशीर्वाद, तुमच्यासारखे लोकांचं प्रेम, एक नातं जे वेगळं आपलं बनलेलं आहे, ह्याच नात्यामुळे मी रस्त्यावर येऊ शकलो आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकलो. हे वेगळं प्रेम आहे, हे प्रेम गरजेचं आणि हेच प्रेम आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. पण हे प्रेम नेत असताना पुढे हे प्रेमाचं जे बंधन आहे ते आता आपल्याला ईव्हीएम मध्ये उतरवायचं आहे, कारण तरच आपण हा देश वाचू शकू. आज जे आपल्या शेतकरी बांधवांसाठी MSP लागू करायचं असेल, खताची किमती कुठे ना कुठेतरी आपल्याला आटोक्यात आणायच्या असतील, कांद्यावरची निर्यात बंदीच्या विरुद्ध आपल्याला लढायचं असेल, दुधाचा जो विषय तो सोडवायचा असेल, हे सगळं जर करायचं असेल, महिलांना जो सुरक्षित करायचं असेल, या महाराष्ट्रात रोजगार आणायचा असेल, उद्योगधंदा आणायचा असेल, तर तुम्हाला मतदान करायलाच लागेल. आणि ते मतदान तुम्हाला मशालीवरच करायला लागेल. कारण आज जे काही चित्र मी तुमच्या समोर मांडलेलं आहे हे अंधाराचं चित्र आहे. अंधकार पसरलेला आहे, नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पसरलेलं आहे. आज अरविंद केजरीवाल जी जेलमधून बोलत आहेत की नया भारत बनाएंगे, पण त्या नया भारतासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. दिल्लीमध्ये ते 7च्या 7 जागा केजरीवाल साहेब आणि काँग्रेस जिंकणार आहे. तुम्ही मला सांगा, हा मतदारसंघ आपण जिंकणार की नाही? हा मतदारसंघ आपल्या सोबत उभा राहणार की नाही? जर आपल्याला अंधकार पसरवायचा नसेल आणि अंधारात एक वेगळी रोषणाई आणायची असेल, तर तुमच्या हातात जी मशाल घेतली ना, ह्याच्यावर आपल्याला बटन दाबायला लागेल. तुम्ही मला सांगा, आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं आहे का इथे? हा, आपलं चिन्ह कुठचं? ही जी मशाल आहे ह्याच्यावर मतदान जर तुम्ही केलं तर ही मशाल दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा रोषणाईला आणेल आणि हा जो अंधकार पसरलेला आहे त्याला दूर करेल. मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिक आणि महाराष्ट्र हिताचं मतदान कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. आभार प्रदर्शन. सचिन भाऊ चौगुले यांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं. शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष आजच्या भाऊसाहेब वागचौरे साहेब. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज, शिर्डी.